नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो, मगाशी डेटा आला नव्हता आधीच्या व्हिडिओमध्ये. मी एक रिटेलरची सायकॉलॉजी समजावण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, डेटा रिलीज झालेला आहे, डेटा इनपुट केलेला आहे मी आणि डेटा कशा पद्धतीने आला आहे हे आपण समजून घेतोय. तर मित्रांनो, डेटा जो आला आहे ना, तो साइडवेज डेटा आला आहे. फार मेजर काम कुठल्या एका साईडला होताना दिसलेलं नाही आपल्याला. ओके. तर ज्या प्रो प्लेयरच्या ज्या पोझिशन्स होत्या, त्या ॲज इट इज आहेत. त्या चारही स्ट्राईक प्राईजवर म्हणजे कॉल पुटवर दोन्ही दोन्ही ठिकाणी चांगलं काम झालेलं आहे आणि बऱ्यापैकी डेटा हळूहळू हळूहळू मॅच्युअर होतोय. ओके. तर ही जी लेवल आहे ती फार इम्पॉर्टंट लेवल आहे. ह्या लेवलला आता मार्केट थोडंसं कन्सोलिडेट आणि साईडवेज राहण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. अशा हिशोबाचा हा डेटा आहे उद्यासाठी. तर ऑन अन ॲव्हरेज 25,420 440 पर्यंतची अप्पर बँड आपल्याला दिसतोय आणि खालच्या साईडचा जो बँड आहे तो 25,000 150च्या आसपास आपल्याला दिसतोय. तर मेजॉरिटी ऑफ जो मार्केट आहे ते थोडंसं खालच्या लेवलला राहण्याचा प्रयत्न करेल, पण ते साइडवेजच असेल. ओके. तर ॲग्रेसिव्ह जे कॉल आणि पुटमधले बायर्स लोक आहेत, बायर्स पर्टिक्युलरली कॉल बाय करतात किंवा पुट बाय करतात, तर त्यांच्यासाठीचा हा डे कदाचित उद्या नाहीये. ओके. सेलर्स दोन्ही साईडने थिटा एन्जॉय करू शकतील. इंट्राडेमध्ये जे मूव्हमेंट येतात ते ट्रॅक करणं फार इम्पॉर्टंट आहे. ते इंट्राडेमध्ये काय डेटा चेंज होतो ते फार इम्पॉर्टंट आहे. आता डेटावरती उद्यासाठी तरी असा एक मोठा मूव्ह आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीये. SGX निगेटिव्ह ट्रेड करतोय. ओके. पण ह्याचा काही संबंध नाही. हा किती काही याने नाटक केलं तरी ओव्हरऑल जो डेटा आहे तो थोडासा निगेटिव्हच आहे. ओव्हरऑल डायरेक्शन, लाँग टर्मची डायरेक्शन निगेटिव्ह आहे. विक्स कमी होऊन आलेला आहे. ओके. विक्स पण कमी झालेला आहे. तर आज जे ते काम झाले ते दिवसभरात सगळ्या स्ट्राईक प्राईजवर काम झालेलं आहे. त्यामुळे उद्यासाठीचं जे आहे गणित ते साइडवेज आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हे व्हिडिओचा फायदा होतोय. या डेटाचा फायदा होतोय. असेच इंटरेस्टिंग एनालिसिससाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केलं असेल तर कमेंट, लाईक करायला विसरू नका आणि मित्रांपर्यंत पण पोहोचवायला विसरू नका. कारण हे जे अप्रोच आहे हा तो ॲक्चुअल रिअल अप्रोच आहे जो मार्केटला अपेक्षित आहे आणि ह्याच गोष्टी हळू-हळू आपण डिकोड करतोय. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक यू एव्हरीवन. गुड नाईट.